जायचं होतं बा आपल्याला चिकसाल ते का बरं माहिती का बकऱ्या बघण्यासाठी. मग सगळ्यात पहिले पेट्रोल पंप लावून पेट्रोल टाकून घेतलं आणि आज शुक्रवार होतं म्हणून एकदम खतरनाक ट्रॉफिक होते आणि आपल्याला चिकसाल जायला फक्त 10-15 मिनिटं लागले असतील. आणि तिथं आता सगळ्यात पहिले आपल्याला भेटला भाऊ एक क्यूट डॉग. मग त्याच्यासोबत जरा खेळून घेतलं आणि त्या बकऱ्या ज्या आपण बघण्यासाठी आलो होतो पण त्याचा मालिकच गायब होता म्हणून वापस घरी आलो. घरी येतात सगळ्यात पहिले किराणा लिहून घेतला. तेवढ्यात मामांचा कॉल आला म्हणे घरी आहे. मग काय गाडी घेऊन मामाच्या घरी गेलो आणि त्यांची स्कूटी घेऊन वापस गावामध्ये आलो कारण की आपल्याला जायचं होतं युनियन बँकमध्ये ते का बरं माहिती का चेक भरण्यासाठी. मग तिथं जाऊन 2 चेक जमा करून दिले आणि त्यांच्या स्लिपा घेऊन डायरेक्ट जलबी घ्यायला निघून आलो. मग तिथून जलबी घेऊन घेतली आणि डायरेक्ट एटीएमला निघालो कारण की आपल्याला जरा पैसे पण काढायचे होते. मग तिथं अमाऊंट टाकून घेतले आणि आपले पैसे पण भेटून गेलेले होते. मग पैसे काढून डायरेक्ट वेदिकाला घ्यायला जायचं होतं. मग वेदिकाच्या शाळेजवळ येऊन गेलो आणि तिथं जाऊन जरा 10-15 मिनिटं वेट केलं आणि वेदिकाला घेऊन डायरेक्ट मामांच्या घराकडे निघालो. वेदिकाला मामांची इथं सोडून दिलं आणि मी डायरेक्ट गोट फार्मला गेलो कारण की आपल्याला जरा काम होतं नाही. ती जागा आहे जिथं आपण चारा पोकलेला होता. पण तेवढ्यात आपल्याला दिसली भाऊ झाडावर एक पपई. मग काय आपण सोडणार आहे का. पपई डायरेक्ट खाली पाडून दिली आणि भाऊ डिक्कीमध्ये ठेवून दिली. आणि आताची आपली गोट फार्मची कंडिशन आहे. आणि आता भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच.